तेरे खेळाला भाग्य विनटला शिक्के मारते साधू चांकीला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण गई पंडुरंग नमन नमन साधुबोध झाला तर निर्णय ठेला ढाईच बोलला अनुभव कापुराच्या वाते उजळल्या ज्योती ढाईच समाती झाली दैशी मुख शरीकेला भाग्यविनीताला साधुचार केला आणि फक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला 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 झाला तो निर्णय ठेला प्रसिद्ध संगीत किती संगीत आपल्या स्वतः तो सर्वच क्षेत्र निवडलेला अभंग कुणाचा अभंगाचा शेवटचा घडवून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब नाद बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त चौघांमध्ये आहे. एक आईवडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईलाच वाटतं, पण लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं आणि जगाला ज्ञान यावं हे ग्रंथांना वाटतं आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे देवाला वाटतं. आई मोबाईल बंद करते तर मोबाईल चालू आहे, ती एवढी भारी वस्तू बाहेर ठेवू नये. या विश्वात बारीक आहे का, या विश्वात आई वडील, संत,
ग्रंथ आणि भगवंत चार गोष्टी वजा केल्या तर जगातल्या सगळे माणसं स्वार्थी आहेत. तुम्ही जगातला कोणताही माणूस पहा. आता मी सुद्धा 2-3 वेळा ज्याने संयोजन केलंय त्याचं नाव घेणार का? माझे जाताना 5-7 हजार वाढणार. नुसतं भामटच जगेल. जगातला प्रत्येक माणूस, ईच अँड एव्हरी मॅन, जगातला प्रत्येक माणूस हा फक्त 3 गोष्टीसाठी जिवंत आहे: स्वार्थ, पैसा आणि मान. या जगातल्या एकाही माणसं मेल्याचं दुःख नाही, काही कुणालाच घेणं नाही. या जगातली माणसावर प्रेमच करीत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. कधी ध्यानात ठेवायचं, जिनं दूध पाजलं तिनं कधी पगार विचारला नाही, पण जिनं मुलगी दिली तिनं विचारल्याशिवाय दिली नाही. कधी ध्यानात ठेवा, जिनं अंगा खांद्यावर खेळवलं तिनं पगार माझ्याकडे ठेवायला दे असं स्वप्नात सुद्धा म्हटली नाही, पण जिनं खरेदी केली बैलाची त्या बैलानं फक्त रावायचं, माल मालकिनीनं सांभाळायचं. या जगातली सगळी माणसं फक्त एकच व्याख्या त्याला: पैसा बरोबर प्रेम आणि प्रेम बरोबर पैसा. आज काय नाही. आई या शब्दावर कादंबऱ्या करायच्या नाही. लेख देण्यात ठेवा. आईवर कविता करायची नाही, आईवर गाणे करायचे नाही. आई या शब्दाला पर्यायी शब्दच नाही. काय शब्द तुमच्याकडे? आईला शब्द काय? रावणाचं युद्ध कसं झालं तुम्ही सांगणार कसं? रावणाचं युद्ध झालं हे तुम्ही शब्दात सांगणार कसं? असं म्हणणार आहे का घोडे ऐकून आले, रंगाने ऐकून आले, एकमेकावर कुदले, रावण मेला असं म्हणणार आहे का? रावणाचं युद्ध कसं झालं? युद्धासारखंच झालं. जे तसं युद्ध दुसरं तुम्ही आजारी झालंच नाही. कुणासारखं झालं? त्यांच्यासारखंच झालं. म्हणजे आई कुणासारखी आहे? आई कुणासारखी आहे? आई सारखीच आहे. मदर हॅज ए नोट. आई या शब्दाला पर्यायी शब्दच नाही. सागर केवढा आहे? सागरा एवढा आहे. आई केवढी आहे? आई एवढीच आहे. तिच्या तुरीची बाळीच नाही. सागर केवढा आहे? वडे एवढा. पुढे ऐका, रावण किती श्रीमंत आहे? रावणा इतकाच आहे. चंद्र किती शीतल चंद्रा इतकं. सूर्य किती तेजस्वी आहे? सूर्य इतकं. त्याला जायला 1,000 बल्ब एकत्र आले आणि सूर्याला म्हणले थांब तुझी जिरवतो. जमणारच नाही ना. चंद्रच आहे. सूर्य झाड निस्वार्थी आहे. झाड लावणारालाही फळ देत आणि तोडणारालाही फळ देत. का खांदावया घाव खाली, का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याने जरी कुऱ्हाड हाणली तरी परत ऐका, झाड निस्वार्थी आहे, नदी निस्वार्थी आहे. तसं आई वडील आणि संत निस्वार्थी आहे. आईच संतच. आता उलटे फिरायचे बघ, शिट्यात मारते होते, बनबन आवडलं होतं. आईच म्हणून बसलेली माणसं बारीक आहे का महिला पुरुष? या विश्वात जेवढे संत झाले इन वर्ल्ड 40% संत लोकांनी केले.
या पायावर पैसे ठेवा, कल्याण भाऊ संत, शिष्य मूर्खन बाबा पागल, हे संतांनी केले. परत आहे का बरं का? या विश्वात जेवढे संत झाले सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर ज्ञानोबा आहे. काय संत आहे? या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. आणि महिला मंडळ सगळ्यात हात जर कोणी काढले असतील तर ती आमची मुक्ताबाई आहे. कधी आईच्या स्तनातलं दूध पिणारी मुलगी बांध पाडायला कोण, अंगावर घालायला कोण, कोण आहे, कोण आहे? कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं तर आई नाही, कधी वाटलं आईच्या मांडीवर झोपावं तर मांडीच नाही, आणि कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ म्हणजे ज्ञानोबाराय आणि मुक्ताबाई आहे. नाही आईच्या स्तनातलं दूध जिला मिळालं हे खोटे ऐकायचं का? या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. हा पहिला चमत्कार आहे. इथं 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. 70 आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. ठेवायचं काम काय? इतक्या दिवस गावाला अडचण ठुली कशाला येईल? शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. ओव्याने टाकायचा, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. काशीतलं गुचिड कधी दूध देत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती जरी सजवलं तरी ते उठून बसत नाही. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. एरंडाचे झाड कधी निडीला वापरता येत नाही. आणि साबरीच्या झाडाचा कधी खुटा करता येत नाही. आणि भेंडीच्या झाडाचा कधी खुटा करता येत नाही. आणि उसाचा तुरा कधी गाईला घालता येत नाही. मग उसाला तुरा आला काय आणि म्हातारा 80चा झाला काय? मूवी ऐकायची का? माझे भक्ती विन जळो जियाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. अजून मूवी ऐका. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, बाजून पेरलेलं बी फेल, तसं परमार्थ नसणाऱ्या घरानं फेल. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, ग्रामपंचायतीला निवडून येणं हा काय इतिहास आहे का? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तू? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच अख्ख्या वाठारमध्ये तू एकटाच न रे का? बाकीचं गाव वाहन होत आहे. मला लागायचं. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पालत पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वाचवायला लागलं का टेटसला. अरे बाबा, तुला हाणताना टेटसला ठेव. गोव्या आहे का? गोव्या माझ्याकडे सकाळपर्यंत घ्या. साखर कशातही घाला गोडच आहे. कारलं कसंही खा कडूच आहे. मीठ कसंही खा खारटच आहे. संसार एका पोराचा करा नाही तर 71चा करा, धोकाच. ही गाडी घेणं, बंगला बांधणं. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य. तुझ्या इतका येडा माणूस या गावात दिसला. येडा माणूस. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केलाय गावाने. तो सत्याला कधी 21 रुपये दिले नाही.